हाय गाईस, तर आता बघा आम्ही लग्नाच्या जागेवर पोहोचून गेलेलो आहे. त्याच्यानंतर मग नवरदेवची वरात निघालेली आहे. नवरदेवला नाचवतायत नवरीवाले खांद्यावर धरून धरून. त्याच्यानंतर मुलींचा वगैरे डान्स झाला, खूप छान डान्स झाला. मग मी आता मध्ये चाललेली हॉलमध्ये, कारण उभं राहून ना खूप पाय गळाटून गेलेत. मग आम्ही आलो मध्ये आल्याच्यानंतर मग नवरदेव नवरी पण मध्ये आले. त्यांचं इतकं मस्त स्वागत केलं ना मध्ये आणताना. खूप छान पद्धतीने नवरदेव नवरीमध्ये आले. तर नवरदेव माझा पुतण्या आहे, माझ्या मोठे जेठानीचा मुलगा. तर हे बघा खूप मस्त वाटत होते दोघं पण. जोडी पण खूप छान आहे त्यांचीवाली. आणि लग्न 2 पद्धतीने झालं, बौद्ध पद्धतीने आणि एक वेगळ्या पद्धतीने. तर आम्ही बौद्ध पद्धतीने लग्न लावलं. त्याच्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केले. त्याच्यानंतर मग दुसरी पद्धत पण मला बघायची होती, कोणत्या पद्धतीने लग्न लागलं. पण वेळ नव्हता मला एवढा थांबायला आम्हाला, कारण 6 वाजून गेलेले. आणि ते दुसरं लग्न स्टार्ट झालं ना संध्याकाळी 6 वाजता. तर आम्हाला खूप उशीर झाला असता थांबायला, कारण आम्हाला मुंबईसाठी निघायचं होतं. मग आम्ही थोडंसंच बघितलं ते दुसऱ्या याचं लग्न पद्धतीचं. त्याचा थोडासा शूट घेतलेला आहे मी. तर तुम्ही बघू शकतात. हे तर बौद्ध पद्धतीने चालू आहे. दुसऱ्या पद्धतीने त्यांनी रेड ड्रेस वगैरे घातलेला आहे नवरीने. तर हे दुसऱ्या पद्धतीचं लग्न आहे. मला बघायचं होतं पण आम्हाला वेळ नव्हता. तर आम्ही एवढंच बघितलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो मुंबईला जाण्यासाठी. खूप मस्त वाटलं. नवरदेव नवरी पण खूप छान दिसत होते. तर ओके, बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.